मामांच्या आठवणी आज आपल्या शिल्लक आहेत, आपल्यात नाहीये, पण त्यांच्या आठवणी आज आपल्या जिवंत आहेत. पूजन आणि पुण्यनुमोदनाचा कार्यक्रम करतील. पुढील सूत्र वाघसाहेब. महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान अशा धम्मक्रांतीला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला सर्वप्रथम तुम्हा आपल्या सर्वांच्या वतीने त्रिवार अभिवादन. आयुष्यमान प्रवीणराज सोनवणे, आयुष्यमती योजना प्रवीणराज सोनवणे, आयुष्यमान डॉक्टर तेजस प्रवीणराज सोनवणे आणि आयुष्यमती समीक्षा प्रवीणराज सोनवणे असा सोनवणे परिवार यांचे परिवारातील एक सदस्य काल कथित प्रल्हाद दादा आपल्यातनं निघून गेलेले आहेत. आयुष्यमान देवरे सरांनी त्यांच्याबद्दल आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. शरणं शरणसंघासमी भीमराज भीमराज भीमराज. आज भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. इति भेषो भगवानं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुखतो लोकविदु अनुत्तरो पुरुष धम्मसारथि सत्ता देवो मनुष्यानं बुद्धो भगवति स्वाख्यातो भगवता Idang
ज्ञाति नन होतु सुखिता होतु ज्ञातयो ಇದನ್ನು ज्ञाति नन होतु सुखिता होतु ज्ञातयो ಇದನ್ನು ज्ञाति नन होतु सुखिता होतु ज्ञातयो उन्नमेव उदकं यथा युक्तं यथा कवचति एवमेव इत्योदीनं त्यक्तानुपकं यथा वारी वहा पूरा करी पुरे दुसागर एवमेव इत्योदीनं तवयुधं विनो उपचित्वा निरोचन्ति तेषां लोकसमोसुको अनिच्छावत संखारा उपातवयुधं विनो उपचित्वा निरोचन्ति तेषां लोकसमोसुको शोकाकुल पंतप्रधान आज प्रल्हाद ज्योतिराव सोनवणे बाबा यांना जाऊन 1 वर्ष झालेले आहे. तो व्यक्ती जातो परंतु त्याच्या आठवणी कायम असतात. आज प्रल्हाद बाबांना आपल्याला आठवायचं आहे की ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. बाबांच्या शेजारी मी जेव्हाही बसलेलो आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या काळात शिक्षकांना कोणते नियम होते ते आम्हाला सांगायचे आणि बहुतांश तो काळ असा होता की सगळे शिक्षक पायी किंवा सायकलीने जायचे शाळेत आणि परिस्थिती पण सगळ्यांची सर्वसामान्य होती. या काळात विद्यार्थ्यांना पुढे आणणे, शाळेसाठी प्रगती करणे आणि सोबत समाजातून खूप कमी लोक शिकलेले असायचे आणि त्याच्यावर पुन्हा पूर्ण परिवाराचा भार असायचा. तर मामांनी आपला परिवार सांभाळला, समाज सांभाळला, आपली शाळा सांभाळली. मामांनी सांगितलं की माझी विद्यार्थी मला जेव्हा भेटायचे तेव्हा त्या विद्यार्थ्यांना भेटून मला खूप आनंद व्हायचा की त्यांनी विशिष्ट पद धारण केलेलं होतं, प्रगती केली होती आणि या विद्यार्थ्यांना पाहून मामांना वाटायचं की खरंच आपण जे काही श्रम घेतलेले आहे त्याचं काहीतरी फलित झालेलं आहे. असा एक कर्तव्यनिष्ठ हाडाचा शिक्षक निघून गेलेला आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांना मी वंदन करतो. तसं बघितलं तर मी जनदान निधी जो होता बाबांचा तेव्हा नव्हतो, कारण माझी MBBS प्रमाण माझे तेव्हा फर्स्ट इयरच होतं आणि तेव्हा परीक्षा चालू होता, त्यामुळे मी नव्हतो या कार्यक्रमाला जनदान निधीचे. तर तेव्हा जे काही मला बाबांबद्दल बोलायचं होतं ते राहून गेलं आणि आताही माझं म्हणजे येणं होणार नव्हतं, कारण की माझ्या उद्या परवामध्ये परीक्षा आहे. पण तरी एक माझ्या जवळची व्यक्ती होती, तर म्हणजे मी काही प्रिपेअर करून नाही आले. मला जे वाटतं मला तुम्ही ते बोलतोय असेल तर थोडं सांभाळून घेतो. तर त्यांच्याबद्दल मला असं वाटत होतं की बा मी जावं आणि म्हणजे मन मोकळेपणाने त्या तिथे म्हणजे बोलावं जे मला वाटतं. तर सर्वप्रथम म्हणजे बाबांबद्दल सांगायचं राहिलं तर म्हणजे मी मागच्या वेळेशी जेव्हा बाबांची तब्येत सिरियस होती तेव्हा मी म्हणजे ह्या 5 तारखेला मी सकाळीच आलो होतो. मला माहीत नव्हतं की म्हणजे त्यांची इतकी तब्येत सिरियस आहे की म्हणजे ते जातील वगैरे, कारण की मी सकाळी 6ला आलो इथे, तेव्हा माझ्या परीक्षा होत्या. मला वाटलं की मी म्हणजे मी प्लॅन करून आलो होतो. म्हणजे माझ्या बाबांचं माझे वडील जेव्हा 12वीला होते म्हणजे तेव्हा माझ्या आजोबांचं स्वप्न होतं की माझ्या वडिलांनी डॉक्टर व्हावं आणि ते स्वप्न मी पूर्ण केलं. मी परीक्षा म्हणजे मला वेळ लागला, मी ड्रॉपर होतो. मी अभ्यास केला, घरीचा अभ्यास केला. मी विदाऊट कोचिंग मी ऑनलाईन रिसोर्सेसचा उपयोग करून मी अभ्यास केला नीटचा आणि जे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं मी ते पूर्ण केलं. आणि मी म्हणजे मी सॅन हॉस्पिटलला मुंबईला आहे. तर मी बाबांना भेटून जेव्हा गेलो होतो नंतर मी आलो नव्हतो, मध्ये सुट्ट्या नव्हत्या. तर मी आम्हाला नुकतेच तिथे ॲप्रन भेटलेले होते, आमचे स्टेथोस्कोप भेटलेला होता. तर माझी अशी इच्छा होती की आता मी बाबांना भेटायला चाललो आहे
म्हणजे मला फक्त एवढं कळवलं होतं की बाबांची तब्येत सिरियस आहे, त्यांना दवाखान्यातून आता घरी हलवलं आहे. मला वाटलं की बाबा म्हणजे ओके असते, एवढं काही नसेल, कारण की आधी तशी परिस्थिती आली होती, बाबांनी तेव्हा मार्क केली होती असं. तर मी माझं ते ॲप्रन घेऊन आलो होतो, जिथे माझं नाव लिहिलं होतं डॉक्टर तेजस प्रेमदास सोनवणे आणि स्टेथोस्कोप होता. म्हटलं मी जाईल, माझ्या पप्पांना तू ॲप्रन घालेल, तो स्टेथोस्कोप आजोबांच्या गळ्यात टाकेल आणि त्यांच्यासोबत फोटो काढेल. पण ते स्वप्नच राहिलं, कारण मी जेव्हा त्यांना भेटलो, मी सकाळी भेटलो त्यांना, ते बेडवर झोपलेले होते, आराम करत होते. आणि मला वाटलं मी आता बाबांना भेटतो, बाबांना केलं, बाबांना जे हेल्प करायची मी जे मी बाबांनी थोडंसं रिस्पॉन्ड केलं थोडंसं आणि झोपून गेलो. मम्मी बोलली की बाबा जास्त बोलत नाही, उठतील. तर मग मी थोडं थकलो होतो प्रवासानंतर, मम्मी वरती जाऊन झोपलो आणि अचानक दिदी अशी वरती येत आली की बाबा वाढले. मला असं वाटत म्हणजे ती मजा करते किंवा असं की मी उठून जाऊ, मी म्हणजे गेटपर्यंत झोपतो, म्हणजे की त्यासाठी ती म्हणत असे की उठ बाबा वाढले. पण ती खूप सिरियसली बोलली की खरं सांगते बाबा वाढले, लवकर खाली जातो. मी खाली गेलो आणि बाबांनी तेव्हा तिथे शेवटचं मी बाबांना तिथे पाणी पाजलं आणि बाबांनी तिथे जीव सोडला. आणि तो दिवस म्हणजे मी पूर्ण प्लॅन करून आलो होतो, मी बाबांसोबत असं टाईम स्पेंड करेल, माझा अभ्यास करेल, बाबांना सांगेल की असं असं राहतं MBBSमध्ये शेती असं असं शिकवतं, असं म्हणून राहतो, हे राहतं ते राहतं, कापकाट ढिकरता मला तो आनंद बघायचा होता. कारण की म्हणजे आता मी घरच्या घरी अभ्यास करायचो, तो मला सपोर्ट करायला जेवढे लोक होते माझ्या घरातले होते, माझे वडील, माझी मम्मी, माझे बाबा, आजोबांचा खूप जास्त सपोर्ट होता. कधी ते एका शब्दाने बोलले नाही. मला वेळ लागला MBBSला लागायला, मला मी ड्रॉप घेतलेला आहे. तर लोक मारायचे, टोमणे मारायचे, काय तुमच्या मुलाला काय बी होऊन गेलं असतं, एवढ्या वेळा म्हणजे बी होऊन गेला असतं, आमचे बोलत अशी तशी. पण माझ्या आजोबांनी एकही टोमणा मारला नाही किंवा मला माझा कॉन्फिडन्स त्यांनी कमी केला नाही की काय करतो बघा असं तसं. आणि त्यांचा जो माझ्यावर विषय होता त्याच्यामुळेच मी नीट परीक्षा पास होऊ शकलो आणि डॉक्टर बनू शकलो. आणि बस ते माझे खूप चांगले मित्र होते आणि त्यांचा जो ऑप्शन्स आहे तो मला जाणवतो, कारण मी तिथे एवढे मोठे कार्यक्रम करतो तेव्हा सगळे कौतुक करायला जातात, पण तो बाबा राहत नाही. माझा मित्र जवळचा मित्र तो राहत नाही, जो माझ्यावर खूप जास्त भारी पडायचा. लोकांना सांगायचा मला तू MBBSला आहे, तो नाही आहे, तू त्याची खंत आहे मला, बाकी काही नाही. त्यांचा प्रेझेन्स जाणवतो, ते अजूनही आमच्यासोबत आहेत. त्यांनी जे शिकवण आम्ही दिली आहे, त्यांचे संस्कार ते माझ्यासोबत आहे. आणि मी भविष्यातही MBBS करून चांगला मोठा डॉक्टर बनेल आणि माझ्या आजोबांचं नाव मोठं करेल. बस एवढंच. सोचले